जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राज्यातील पेन्शनधारक, निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केलेला आहे. काय आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा झालेला आहे, त्यांना त्याचा लाभ कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, पेन्शनधारकांच्या हिताच्या, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं निर्गमित केलेला पेन्शन वाढीचा, निवृत्ती वेतन वाढीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी म्हणजे यावर्षी निर्गमित झालेला आहे. याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, 80 वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ 1/1/2019 पासून सुधारित करण्यात आलेली आहे आणि शासन आता असा आदेश देत आहे. सदर दर दिनांक 1/1/2024 पासून सुधारित करण्यात येत आहेत. याच्यामध्ये वय वर्ष 80 ते 85 ज्यांचं आहे त्यांना मूळ निवृत्ती वेतनामध्ये 20% वाढ करण्यात आलेली आहे. ज्यांचं वय 80 पेक्षा अधिक आहे आणि 90 पर्यंत आहे त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 30% वाढ करण्यात आलेली आहे आणि वय वर्ष 90 पेक्षा अधिक ज्यांचं वय 95 पर्यंत आहे त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 40% वाढ करण्यात आलेली आहे. ज्यांचं वय 95 पेक्षा अधिक आणि 100 वर्ष आहे त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 50% वाढ करण्यात आलेली आहे आणि ज्यांचं वय 100 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये तब्बल 100% वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच मूळ वेतनाच्या प्लस डबल निवृत्ती वेतन अशा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळं यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. सदर लाभ हा दिनांक 1/1/2024 पासून देय राहणार आहे. वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम जी आहे ती अनुज्ञेय असणार नाही आहे. त्यामुळे 1/1/2019 पासून जरी सुधारित वेतन निश्चिती करण्यात आलेली असली तरी सदर लाभ हा 1/1/2024 पासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून देय असणार आहे. त्यामुळं राज्यातील जे 80 वर्षापेक्षा वयोमानानं ज्यांची वाढ झालेली आहे त्या पेन्शनधारकांना, निवृत्ती वेतनधारकांना ही निश्चितच आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला काय वाटतं, हा शासनाचा निर्णय जो आहे तो स्तुत्य आहे का? नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.